नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो आज आपण एका नव्या पाठाला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे शैक्षणिक वाटचाल. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? म्हणजे आपण बोलतो की आपण 1ली ते 4थी मध्ये असताना पूर्व प्राथमिक मध्ये असतो. त्यानंतर आपण एका 4थी ते 5वी ते 10वीच्या ह्याच्यामध्ये जातो. मग 10वी नंतर 11वी 12वी करतो. त्याला आपण 10+2 वगैरे असं म्हणतो. तर हे नक्की कोणी डिसाईड केलं किंवा कोणी हे गट पाडले की म्हणजे एवढं म्हणजे हे शिक्षण, तेवढं म्हणजे ते शिक्षण. तर हे सगळं काही आज आपल्याला पाठामध्ये बघायचंय. इंटरेस्टिंग ना, म्हणजे आतापर्यंत आपण ज्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकतोय, त्या शिक्षण पद्धतीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे, की ती कशी डिसाईड झाली किंवा त्याच्या आधी कुठल्या वेगळ्या शिक्षण पद्धती होत्या. हे सगळं काही आपल्याला बघायचं आहे. सो चॅप्टर नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर हा आपला पार्ट 1 आहे. सुरुवात करण्याआधी थोडीशी इंट्रोडक्शन आहे, ती आधी आपण बघून घेऊयात. तर बघा, भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये जे मुख्य टप्पे आहेत आणि ज्या काही योजना आहेत शिक्षणाशी निगडीत, त्याचा आढावा आपण या पाठामध्ये घेऊयात. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण यांचा विचार केलेला आहे या पाठामध्ये. याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रामधील संशोधन संस्थांचा आढावा सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा पण संबंध कसा आहे शैक्षणिक क्षेत्राशी हे सुद्धा कळेल. त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकते. भारतामध्ये शिक्षणाचा प्रश्न किती जटिल, जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. कारण जेव्हा सगळ्यात पहिली जनगणना झाली होती, ज्याच्यामध्ये आपण मोजणी करतो, की किती लोकं नगरामध्ये आहेत, किती शहरामध्ये आहेत, किती स्त्री आहेत, किती पुरुष आहेत, किती साक्षर आहेत. तर तेव्हा कळलं होतं, की 1951 सालच्या जनगणनेनुसार फक्त 17%च लोकं साक्षर आहेत. आणि आता जर आपण बघायचं म्हटलं, तर 2001 ला हा आकडा 64% पोहोचलाय. आणि अर्थात 2011 किंवा आता जनगणना जी काही होईल, तर त्या दरम्यान हा आकडा 70-70च्या पुढे गेला असला पाहिजे. ठीक आहे. तर हे प्रमाण वाढवणं हे खरं तर भारतासमोरचं एक मोठं आव्हान होतं. कारण अर्थात त्या काळी शिक्षणाला इतकं महत्त्व नव्हतं आणि तेव्हा बऱ्याचशा अशा गोष्टी पण होत्या, की कोणी शिकलं पाहिजे, कोणी नाही शिकलं पाहिजे. या संदर्भात पण खूप सारे भेदभाव वगैरे होते. आणि या सगळ्यातून बाहेर पडून भारतीय नागरिकाला शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं हे खूप जास्त अवघड होतं तेव्हा. आणि अनेक आव्हानांचा सामना करत आता आपण बघतो, की आता प्रत्येकाला म्हणजे शिक्षणाची गोडी आहे किंवा आता प्रत्येक जण शाळेमध्ये जातो किंवा साक्षरता जी आहे तर ती होत आहे आपल्या देशामध्ये. सो हे जे टक्केवारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. आता बघा, सुरुवात होते ती म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून. हां, त्याच्या आधी ते अंगणवाडी वगैरे सगळं काही असतं. पण जे ॲक्चुअल फॉर्मल एज्युकेशन आहे किंवा औपचारिक शिक्षण जे आहे, त्याची सुरुवात होते प्राथमिक शिक्षणापासून. साधारणतः 1ली पासून ते 8वी पर्यंत जे शिक्षण आपण घेतो किंवा ते जे शिक्षण आहे, त्याला आपण म्हणतो प्राथमिक. त्यात पण 1ली ते 4थीला पूर्व प्राथमिक वगैरे असे आपण म्हणू शकतो. तर 6 ते 14 वयोगटामधल्या विद्यार्थ्यांना जे काही शिक्षण दिलं जातं, त्याला आपण प्राथमिक शिक्षण असं म्हणतो. 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू-फळा योजना जी आहे, तर ती सुरू केलेली आहे. आणि ही योजना ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या नावाने ओळखली जाते. तर याच्यामध्ये काय-काय केलं जायचं, की शाळा ज्या आहेत त्यांचा दर्जा सुधारणं. म्हणजे जे आपण म्हणूयात, की पुढच्या काळाला आवश्यक जे ज्ञान आहे, ते शाळांना पुरवणं, शाळांची स्थिती पण चांगली असणं, जेणेकरून विद्यार्थी शाळेमध्ये येतील. किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणं, म्हणजे मुलांना वह्या पुस्तकं मिळतील, त्यांना गणवेश मिळेल किंवा फळा असेल शाळेमध्ये, खडू वगैरे असेल, म्हणजे जे पण एकदम पायाभूत, एकदम मूलभूत ज्या काही गरजा असतात, एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी किंवा एखाद्या शाळेला चालण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं. सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या तरी असल्याचं पाहिजेत. स्वच्छतागृहे असले पाहिजेत. स्वच्छतागृह म्हणजे वॉशरूम्स असले पाहिजेत. 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका असली पाहिजे. म्हणजे ॲट लीस्ट 2 तरी शिक्षिका आय मीन शिक्षक त्या शाळेमध्ये असावे. त्यामधली 1 फिमेल टीचर असली पाहिजे. त्यासोबतच फळा असला पाहिजे, नकाशे असले पाहिजे, प्रयोगशाळा शी निगडीत जे पण साहित्य आहे तर ते, ग्रंथालय असावं, मैदान, क्रीडा साहित्य. यासाठी शाळांना सरकार निधी उपलब्ध करून देतं, की आम्ही तुम्हाला XYZ एवढी अमाउंट देऊ. याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या शाळेमध्ये या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आणायच्या आहेत किंवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. ठीक आहे. सो मग या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान व्हायला सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने म्हणजे नवीन-नवीन योजना राबवून काय होत होतं, की प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. अनेक शाळा वगैरे नव्याने काढल्या जाऊ लागल्या. प्रत्येक गावागावांमध्ये शाळा आहे आता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शाळांचं काय म्हणूया आपण नवीन केल्या गेल्या शाळा, नूतनीकरण केलं गेलं, की मुलांना तिथे गैरसोय होऊ नये, त्यांना सगळं काही मिळावं, हे सगळं पाहिलं जाऊ लागलं, की मैदान आहे, ग्रंथालय आहे, सगळ्या सुविधा ज्या आपण एका शाळेसाठी हव्या असतात, त्या सगळ्या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. हे सगळं पाहिलं जाऊ लागलं आणि यासाठी सरकार निधी देऊ लागलं. निधी म्हणजे पैसे देणं, की एवढ्या-एवढ्या सुविधा
साठी जी पण एक अमाउंट रिक्वायर्ड आहे ती देणं. महाराष्ट्र राज्याची 1960 साली स्थापना झाली आणि त्यानंतर शासनाने राज्याकरता 1ली ते 7वीच्या एकसारखा अभ्यासक्रम सुरू करायचा निर्णय घेतला. मुंबईच्या एस.टी. कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिक्षण सुरू होते, तेव्हा महाराष्ट्राचा आता आपण बघतो की महाराष्ट्र बोर्ड आहे आणि महाराष्ट्र बोर्डचा 1ली ते 10वीचा सिलेबस असा क्रमाने असतं. असं नाही ना की तुम्ही 7वी पर्यंत महाराष्ट्र बोर्डमध्ये आहात, मग 8वीला तुम्हाला सी शिकवलं जातं, 9वीला तुम्हाला आय-सी-एस-ई शिकवलं जातं, असं नाहीये. तर महाराष्ट्र बोर्डाचा टप्प्याटप्प्याने असा एक सिलेबस आहे, असा एक अभ्यासक्रम आहे. तर तेच असं असावं यासाठी एक मसुदा तयार केला गेला. मसुदा म्हणजे ड्राफ्ट कच्चं काम ज्याला आपण बोलतो, ज्याला तुम्ही पक्क करणार आहात, पक्का सिलेबस डिसाईड करणार आहात त्याच्या अकॉर्डिंगली. 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली म्हणजे आता अर्थात जर मुलांची संख्या जास्त असेल तर 2 वर्गखोल्यांनी भागणार नाही. मग जास्त वर्गखोल्या, जास्त सुविधा असल्या पाहिजे किंवा जास्त शिक्षकांची संख्या पण असली पाहिजे आणि जादाचा शिक्षक म्हणजे एक्स्ट्रा एक टीचर नेमणुकीची तरतूद करण्यात आली. मुलींची शाळा पण वेगळी करण्यात आली कारण तेव्हा असं पण होतं की मुलांच्या शाळेमध्ये मुलींना कसं पाठवायचं वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी तेव्हा होत्या. आता तरी समाज आपण बघतो की ओपन माइंडेड आहे. तेव्हा इतकं नव्हतं. तर मग त्यामुळे मुलींसाठी वेगळ्या शाळा काढण्यात आल्या. सिमिलरली असं पण होतं की फक्त मुलांच्या पण शाळा असायच्या, फक्त मुलींच्या पण शाळा असायच्या आणि मग को-एड स्कूल्स पण असायचे. सो अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा काही काहींचं असं पण होतं की त्यांच्या त्यांच्या वेगळ्या शाळा पण असायच्या किंवा त्यांना शाळेमध्ये राखीव जागा असायच्या ज्या पण अनुसूचित जाती जमातीमधील लोक आहेत त्यांना जेणेकरून त्यांनी पण शिक्षण घ्यावं. त्यानंतर मग ग्रामीण भागामध्ये या सगळ्यांना प्राधान्य देण्यात आलं. म्हणजे प्रायोरिटी देण्यात आली. शिक्षण भरतीमध्ये 50% जागांवरती स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवरती घालण्यात आलं. म्हणजे सपोज की जर तुम्ही 100 शिक्षक निवडणार आहात यावर्षी भरतीमधून, तर त्यातल्या 50 महिला असल्याचं पाहिजेत. 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच डिस्ट्रिक्ट काय म्हणतो आपण प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये हा उपक्रम जो आहे तो सुरू झाला आणि प्राथमिक शाळेमध्ये मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणं म्हणजे काही वेळेस असं होतं की सुरुवातीला विद्यार्थी शाळेमध्ये येतात, काही काळानंतर ते शाळेमध्ये यायचं थांबतात. तर ते न होऊ देणं, विद्यार्थ्यांची संख्या खाली नाही आली पाहिजे. मुलींचे शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे किंवा दिव्यांगांसाठी पण शिक्षणाच्या सुविधा असल्या पाहिजेत. प्राथमिक शिक्षणावरती संशोधन आणि मूल्यमापन करायचं, की मुलांना कसं शिकवलं पाहिजे, काय अपेक्षित आहे मुलांना किंवा त्यांच्या बुद्धिमानानुसार आपण त्यांना कशा पद्धतीने नवीन-नवीन गोष्टी शिकवू शकतो. या सगळ्यांचं संशोधन करणं, या सगळ्यावरती मूल्यमापन करणं. पर्यायी शिक्षण म्हणजे अजून काही इतर विषयांबद्दल आपण शिक्षण देऊ शकतो का? समाज जागृती करणं इत्यादी उपक्रमांचा यामध्ये सहभाग आहे. विद्यार्थ्यांचं योग्य पोषण व्हावं. आता विद्यार्थ्यांना शिक्षण तर आपण देतोय. पण तेव्हा ना अशी कंडिशन होती, की 2 वेळेचं खायलाच नाही मिळायचं. तर मग पालक मुलांना शाळेमध्ये पाठवायचेच नाहीत. त्यांचं असं होतं, की "तू आमच्याबरोबर काम कर, पैसे मिळतील आणि आपण 2 वेळेचं खाऊ. शाळेमध्ये जाऊन काय होणार आहे?" सो मग त्यामुळे मुलांचं एकतर शाळेमध्ये नाही पाठवलं जायचं. पाठवलं तरी पण खायला-प्यायला नाही मिळायचं. त्याच्यामुळे मुलं खूप कुपोषित राहायची आणि म्हणून सरकारने नवीन योजना काढली होती, ती म्हणजे मध्यान्ह भोजन. आमच्या वेळेस पण होती म्हणजे जेव्हा मी तर माझं प्रॉपर मराठी आणि सेमी मीडियम मधून शिक्षण झालंय. तर आमच्याकडे दररोज खिचडी भात असायचा किंवा शनिवारी साधारणतः काहीतरी वेगळं म्हणून असे उकडलेले चणे असायचे, चना चाट ज्याला आपण म्हणतो. किंवा कधी-कधी असे लाडू असायचे ह्याचे मुरमुऱ्याचे किंवा राजगिऱ्याचे लाडू असायचे शनिवारी हाल्फ डे असायचा म्हणून. बाकी वेळेस डाळ-भात असेल किंवा खिचडी असेल, तर हेच सगळं काही मिळायचं आम्हाला. कधी-कधी शिरा वगैरे पण मिळायचा. तर हे होतं मध्यान्ह जेवणाचा माझा एक्सपिरियन्स आणि कमाल लागायचं ते म्हणजे अक्षरशः मी रांगा वगैरे लावून उभं राहायचो. म्हणजे घरातून डबा आणलेला असायचा तो वेगळाच. पण एक्स्ट्रा डबा घेऊन यायचो आम्ही ते सगळं टेस्टी टेस्टी खाण्यासाठी. सो त्यासाठी आमच्याकडे अशा रांगा लागायच्या की ते येतात आणि आम्ही ते घेतोय वगैरे असं. तुमच्या शाळेमध्ये असं काय मिळतं का? कारण मोस्टली मराठी शाळांमध्ये किंवा सेमी शाळांमध्ये हे सगळं मिळतं. तर तुमच्याकडे पण असं काही आहे का बघूयात? म्हणजे साधारणतः 8वी पर्यंत तर ते वर्गामध्ये यायचे आमच्या. पण 9वी-10वीला असं होतं, की तुम्ही जाऊन तुम्हाला हवं असेल तर घ्या असं होतं. 8वी पर्यंत सगळ्यांना ऑलमोस्ट येऊन की घ्या, घ्या असं मागे लागायचे. पण त्यानंतर असं होतं, की तुम्हाला हवं तर तुम्ही घ्या. पण आम्ही मुद्दाम जायचो कारण ती चव आम्हाला माहिती होती 8वी पर्यंत. सो मग आम्ही जाऊन ते सगळं खायचो वगैरे. तर तुमचा असा काही एक्सपिरियन्स आहे का? आणि तुमच्या शाळेमध्ये असं काही मिळायचं का? हे पण मला जरा कमेंट बॉक्समध्ये कळू द्या. म्हणजे मला कळेल, की अजून पण ते सगळं तुम्ही एन्जॉय करता का? आम्ही तर जाम मजा केली होती. त्यानंतर इव्हन आम्ही कधी-कधी 2-2 डबे पण घेऊन जायचो कारण ते खूप छान लागायचं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर बघा पुढे काय-काय आहे. ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड या ठिकाणी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
एक होती समाई म्हणून आपल्याला चॅप्टर आहे मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये पण आपण बघितलं होतं, की ताराबाई मोडक यांचा संदर्भ त्याच्यामध्ये आहे. अनुताई वाघ यांच्याबरोबर. सो ते पण तुम्ही कनेक्ट करू शकता. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षण देणं, कुरणशाळा असेल, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. कारण एकतर त्या मुलांचं असं होतं, की म्हणजे खायलाच काही नाहीये आणि तुम्ही बाहेरून म्हणजे आय मीन काम करून पैसे मिळवणं जास्त महत्त्वाचं होतं तेव्हा कंपेअर टू शिक्षण वगैरे घेणं. तर त्याही याच्यामध्ये जाऊन त्या मुलांना समजावणं, की त्याच्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे. त्यांच्या पालकांना हे कन्व्हिन्स करणं, की आता मुलांनी शिकलं पाहिजे वगैरे. तर यासाठी त्यांनी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत. अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली आणि या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका, प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शिक्षण संस्था सुद्धा सुरू केल्या. ठीक आहे. तर हे होतं प्राथमिक शाळेबद्दल 6 ते 14 वयोगटांमधलं जे शिक्षण आहे त्याला आपण म्हणतोय प्राथमिक शिक्षण. त्यानंतर आहे माध्यमिक शिक्षण. तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जे शिक्षण मंत्री होते ते म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र म्हणजे खूप ड्रास्टिक चेंज ज्याला आपण म्हणतो, खूप बदल करणं किंवा खूप नवीन-नवीन काहीतरी गोष्टी घेऊन येणं, तर ते त्यांनी केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. तर त्यानंतर यासाठी मग त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आलं होतं. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भामध्ये एक स्वतंत्र असा आयोग नेमण्याची शिफारस केली आणि त्यानुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग स्थापन करण्यात आला किंवा नेमण्यात आला आणि तेव्हा असं ठरलं होतं, की भारतामध्ये 11वी पर्यंत शिक्षण जे की आता 12वी पर्यंत आहे. पण सुरुवातीला असं होतं, की 11वी पर्यंत शिकायचं आणि पुढे पदवीची 4 वर्ष म्हणजे किंवा असं होतं की 11वी पर्यंत परत 1 वर्ष आणि परत 3 वर्ष असं साधारणतः होतं. आता आपल्याकडे 10वी नंतर 11वी-12वी म्हणजे 10+2 चा पॅटर्न आहे. तेव्हा 11वी पर्यंत शिकायचं होतं. मग 1 वर्ष करायचं आणि मग पदवीची 3 आणि 1 4 असं हे मिळून 4 वर्षांची पदवी. असं साधारणतः एक पॅटर्न होता. आता ते पण नव्यानेच अभ्यासक्रम वगैरे सगळं ठरवतायत. त्यामुळे यामध्येही आपल्याला थोडाफार चेंज बघायला मिळू शकतो पुढे जाऊन. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आयोगाचे कामकाज. आता आपण काय बघितले की मुदलियार आयोगाची स्थापना केली गेली होती की एक्झॅक्टली कशा पद्धतीने पॅटर्न असला पाहिजे, शिक्षण कसं असलं पाहिजे वगैरे यासाठी. तर कामकाज कसं होतं किंवा कसं काम केलं जायचं या आयोगामध्ये. तर आयोगाने प्राथमिक शिक्षण अभ्यासाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्ययन पद्धती या सगळ्याचा अभ्यास केला आणि त्यानुसार शिफारशी दिल्या की म्हणजे असं असं असलं पाहिजे किंवा हा पॅटर्न असला पाहिजे. तर या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना पण मांडली आणि संपूर्ण देशामध्ये त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणं अवघड झालं. आता ते नेमकं काय आहे, कसं आहे बघूयात आपण. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. या संस्थेची स्थापना करण्यात आली होती 1 जानेवारी 1966 साली पुणे येथे आणि इयत्ता 10वी आपण बोलतो ना एस-एस-सी बोर्ड आणि एच-एस-सी बोर्ड. सो इयत्ता 10वी साठी एस-एस-सी आणि 12वी साठी एच-एस-सी त्याच्या शालांत परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात. तुमची जेव्हा 10वी होईल तेव्हा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल म्हणजे मार्कशीट मिळेल 10वीची. तर त्यावरती तुम्हाला मिळेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ असं लिहिलेलं पाहायला मिळेल. कारण या मंडळामार्फत तुमच्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा होतात. तर शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केलं गेलं. कोठारी आयोगामध्ये काय झालं बघा, आता अजून पण पॅटर्न चेंज होतायत कारण हे पण नव्यानेच काही-काही पॅटर्न आणतायत. तर 1964 मध्ये डॉक्टर डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाच्या कामकाजामध्ये जे.पी. नाईक यांचं मोलाचं योगदान आहे. आता या आयोगाचं काय म्हणणं आहे बघा, की 10वी पर्यंत जे आपलं शिक्षण आहे तर ते कंपल्सरी आहेच पहिली ते 10वी. मग 11वी आणि 12वी आणि मग 3 वर्ष जी आहेत तर ती ग्रॅज्युएशनची. तर असं म्हणजे विद्यापीठ स्तरावरची. तर असा हा एक आकृतिबंध किंवा असा हा एक फॉर्म्युला मग त्यांनी काढला. 1972 पासून ही व्यवस्था जी आहे तर ती अंमलात आणली गेली. म्हणजे 1ली ते 10वी शिक्षण आता जसं आहे तसंच 1ली ते 10वी, मग 11वी, 12वी आणि मग 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे. तर म्हणजे 13वी, 14वी, 15वीचे. तर कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी. म्हणजे पूर्ण देशामध्ये असंच असलं पाहिजे. असं नाही की महाराष्ट्रामध्ये असं आहे, अ, राजस्थानमध्ये काहीतरी वेगळंच आहे, गुजरातमध्ये काहीतरी वेगळं आहे, असं नाही. पूर्ण देशामध्ये हीच पद्धत असली पाहिजे. तर मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणामध्ये समावेश करावा. शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ म्हणजे असं पण होतं की काही लोकांना काम
करणं प्रायोरिटी होती. तर मग ते मुक्त विद्यापीठातून, मुक्त विद्यापीठ म्हणजे तुम्हाला रोज कॉलेजला नाही जावं लागत. फक्त परीक्षा वगैरे असेल तेव्हा तुम्ही कॉलेजला जाणार आहात. तर अशा पद्धतीने पण काही उपाययोजना काढल्या जेणेकरून जे लोकं पहिल्यापासून शिकू नाही शकले किंवा ज्यांना शिकायचं आहे पण काम सुद्धा करणं कंपल्सरी आहे, ते लोकं अशा पद्धतीने मुक्त विद्यापीठातून पण शिक्षण घेतात. तर अनुसूचित जाती आणि जमातींसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य देण्यासाठी सरकारने अंदाजपत्रामध्ये शैक्षणिक खर्चावरती तरतुदी पण वाढवल्या आणि शिफारशी सुद्धा केल्या. म्हणजे असं पण तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर काही पर्टिक्युलर ज्या जाती जमाती आहेत त्यांना शैक्षणिक फी पण कमी आहे. तर बेसिकली याचसाठी की त्यांनी सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे, त्यांनी सुद्धा हे शिक्षण घेतलं पाहिजे, यासाठी या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही जी शैक्षणिक रचना आहे, तर ती 1972 मध्ये स्वीकारली आणि 75 मध्ये सगळ्यात पहिली 10वी ची परीक्षा घेतली गेली होती. म्हणजे बघा तेव्हापासून आता ह्या परीक्षा सुरू आहेत. किती वर्ष झाली 2025 ला ना साधारणतः 25 आणि 25 ऑलमोस्ट 50 वर्ष झालेली आहेत. कोठारी आयोगाने सांगितलेली जी उद्दिष्ट आहेत शिक्षणाबद्दलची, तर पहिलं आहे शिक्षणाचे आधुनिकीकरण म्हणजे खूप जुना पॅटर्न नाही पाहिजे. तुम्ही आता पण पाहत असाल, की दर काही वर्षांनी पॅटर्न जो आहे तर तो बदलतो आहे आपल्या म्हणजे आपली पुस्तकं बदलत आहेत, नवीन अभ्यासक्रम येतोय. तर म्हणजे काय, की आधुनिकीकरण झालं पाहिजे शिक्षणाचं, अपडेट झाला पाहिजे सिलेबस आपला. आता असं आहे का, की 1975 साली जी पण 10वी ची परीक्षा झाली होती, सेम सिलेबस तुम्ही आता करताय 10वीचा असं आहे का? तर नाही. जे काही बदल त्यामध्ये होणं अपेक्षित आहे, ते सगळं होऊन नवीन-नवीन अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे. राजकीय सॉरी सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता मुलांना शिक्षणाद्वारे कळलीच पाहिजे, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. यासाठी आपल्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये स्पेसिफिकली असे बरेचसे पाठ आहेत, की ज्यातून आपल्याला हे कळतं, की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो किंवा आपण कसं वागलं पाहिजे, कसं असलं पाहिजे किंवा आपण सगळ्यांनी एक राहणं किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला इतिहास, मराठी या सगळ्या किंवा इंग्लिश असेल, या सगळ्या विषयांमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना मुलांना करता आली पाहिजे. शिक्षण आणि उत्पादकता म्हणजे शिक्षण तर घेताच येत आहे, पण शिक्षण असलं पाहिजे, की जे परत तुम्हाला जॉब मिळवून देईल, जे परत तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळवून देईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे लोकशाहीचे संरक्षण आणि संवर्धन करणं. हे पण तुम्हाला अर्थात आता या इतिहासामध्ये पण थोड्याफार गोष्टी आहेत राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही 10वी जाल तेव्हा प्रॉपर एक निवडणूक आयोग कसं होत असतं किंवा तुमचे लोकशाहीमध्ये असताना तुमचे काय हक्क आहेत, तुमचे काय अधिकार आहेत, हे पण तुम्हाला कळणार आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतः वोटिंग वगैरे करायला जाल, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे उच्च शिक्षण, जे की आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. तर आता आपण कंप्लीट केलेलं आहे प्राथमिक शिक्षण आणि जे आपलं माध्यमिक शिक्षण आहे तर ते. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण उच्च शिक्षण एक्झॅक्टली काय आहे ते बघूयात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.